उन्हाळा सुरू झाला की मला एका पदार्थाची अक्षरशः हाव सुटते आणि तो पदार्थ म्हणजे बर्फाचा गोळा। मला खात्री आहे तुमच्या घरामध्ये सुद्धा हीच परिस्थिती असेल। तुमची लहान मुलं सुद्धा गोळ्यासाठी हट्ट करत असतील, पण बाहेरचं पाणी आणि गोळा चांगला नसतो म्हणून तुम्ही त्याला खायला देत नसाल। म्हणूनच त्याच्यावरती एक मस्त पर्याय मी शोधून आणलाय आणि तो म्हणजे मिल्कमेड गोळा, जो तुम्ही घरच्या घरीही करू शकता। चला पाहूया त्याचीच रेसिपी। आज मी आपल्याला दाखवणार आहे मिल्कमेडचा गोळा। गोळा म्हणला तर आपल्याला आपलं लहानपण आठवतं आणि गोळावाल्याला बघितलं तर आपण गोळा खाल्ल्याशिवाय राहत नाही। तर म्हणून मी आपल्याला एक वेगळा अनोखा गोळा दाखवणार आहे, तो आहे मिल्कमेडचा गोळा। आता ह्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे मिल्कमेड, हे गार्निशसाठी सजावट केलेली आहे, हे वॉटरमेलनचे क्यूब्स आहे आणि हे शुगर केनचे स्टिक्स आहे, हे पिस्ता आहे, पिस्ताचे ग्रेटेड केलेले आहे आपण, हे वॉटरमेलनचे काप आहे, आईस क्यूब्स, शुगर सिरप, लाइम ज्यूस। तर आता आपण घेणार आहे आईस क्यूब्स। सगळ्यात अगोदर आपण सगळे आईस क्यूब्स टाकणार आहे। आपल्याला क्रश आईस हवे आहे। आपण हे चॉप केलेले जे वॉटरमेलन्स आहे तेही टाकणार आहे। थोडंसं टेस्टीसाठी आपण शुगर सिरप आणि लिंबाचा रस टाकणार आहे आणि ह्याला आपण प्रॉपरली ब्लेंड करून घेणार आहे। माझ्याकडे हे कुल्फीचे मोल्ड्स आहे, त्याच्यामध्ये हे मी ज्यूस टाकणार आहे आपला आणि ह्याच्यामध्ये मी सजावट करणार आहे आपल्या वॉटरमेलन क्यूब्स आणि शुगर केन स्टिक बरोबर आणि ह्याला 10 मिनिटं फ्रीज करायचं आहे आणि मग आपण खाऊ शकता। 10 मिनिटं झालेली आहे आपली आणि आपला गोळा सेटही झाला आहे, हे पहा। आणि आपण आता ह्याला ड्रिझल करणार आहे मिल्कमेड बरोबर। तर आपण आपला ग्लास घेऊया असा, ह्याला या हाताने पकडूया असं आणि ह्याच्यावरती आपण ड्रिझल करणार आहे मिल्कमेड आणि ह्याला आपण थोडीशी सजावट करणार आहे पिस्त्याबरोबर। हा तयार आहे आपला मिल्कमेडचा गोळा। हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल आणि मुलांनाही आवडेल। आपण शक्यतो मुलांना बाहेरचा गोळा द्यायला अवॉइड करतो, पण हा मुलांना ट्राय करून द्या, नक्की त्यांना आवडेल